अनेक भागामध्ये आहे। दुसरी गोष्ट, पाणी पुरवठा रेग्युलर होत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे। अनेक भाग असे आहेत की तिथे 24/7 पाणी वाहत आहे। चौथी गोष्ट अशी आहे की काही भागामध्ये 1 तास 1.25 तास पाणी येते, त्याचं एक नाही असंख्य समस्यांनी आपलं शहर त्रस्त आहे। आणि हे होत असताना महापालिका म्हणून आपल्या पाणी पुरवठा विभागाने जी दक्षता घ्यायला पाहिजे, जे नागरिकांपर्यंत सूचना द्यायला पाहिजे, जे काही नागरिकांच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे। आपले पाणी पुरवठा विभागातील अधिकारी साधारणपणे आमच्या ह्या पदाधिकाऱ्यांची तक्रारी अशा की कोणी उचलत नाही। आमचं म्हणणं असं आहे की प्रॉब्लेम आहे तो काही सांगून येत नाही। अडचण पाईपलाईन फुटली, आम्ही समजू शकतो 35 वर्ष जुनी पाईपलाईन, परंतु जर प्रॉब्लेम झाला आहे तर आपण जनतेपर्यंत सांगायला तर पाहिजे की बाबा असा असा प्रॉब्लेम झाला आहे, आज नाही उद्या पाणी येईल, उद्या नाही परवा येईल। ज्या वेळेस ज्या ठिकाणी काही कमी आहे, मला वाटतं 50% ठिकाणी सांगितलं जातं की आजच्या ऐवजी उद्या पाणी येईल, परंतु उद्या फोन केला की परवा त्याचं उत्तर असतं की परवा पाणी येईल। म्हणजे त्यांनाही फिक्स माहित नाही की नेमकं काय करायचंय। आपण ना टाइम कॅल्क्युलेशन करतोय, ना आपण क्वांटिटी कॅल्क्युलेशन करतोय, ना त्या क्वांटिटीची क्वालिटी कॅल्क्युलेट करतोय। म्हणजे पाणी पुरवठा विभागामध्ये लिटरली आपण राम भरोसे चालू आहे, काहीच होत नाहीये, काहीच। आणि मॅन पॉवर कमी आहे, माणसं नाहीये, आम्ही 18 20 तास काम करतोय, याचं कौतुक आम्हाला पण आहे, नाही असं नाही, पण त्याला उपयोग नाही ना साहेब, रिझल्ट आहे ना, लोक परेशान आहे शहरामध्ये। या मुख्य कारणासाठी आम्ही तुमच्याकडे आलो। अगोदर आपण ह्या विषयावर बोलू, बाकी अजून एवढे विषय आहेत आम्हाला बोलायचे आपल्या बरोबर, एक एक मिनिटात आम्ही तुमच्या समोर मांडू, परंतु पाणी पुरवठा हा सगळ्यात महत्वाचा विषय। मला वाटतं अगोदर आपण त्याच्यावर बोललो तर बरं आहे। टँकरची मनमानी चालू आहे, लोक पैसे भरतात, ऍडव्हान्स मध्ये 3-3 महिन्याचे पैसे घेतात। सर 2 दिवसाआड पाणी होईल, 31 डिसेंबरला मिळेल, नोव्हेंबरला मिळेल, अनेक घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात आता ही जी बातमी आहे 10 दिवस उलटून सुद्धा पाणी। तर बघा मागचा पूर्ण म्हणजे अक्षरशः म्हणजे चातक पक्षासारखं त्या नळाच्या पाण्याची वाढ झाली ही परिस्थिती आहे। आता लोकप्रतिनिधी जे आहेत सन्मान्य ज्यांनी ही आश्वासनं दिली, मान्य न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा आपण अफिडेव्हिट 17 भानगडी झाल्या, परंतु साहेब रिझल्ट काही मिळत नाही। एक तर नवीन पाणी पुरवठा लाईन कधी चालू आहे तर ती अजून पूर्ण झालेली नाही। पारिजात नगर गार्डन मध्यंतरी बंद होतं, का बंद होतं तुम्ही बघा, पण लवकर झालं सर, आम्हाला एक टँकर मुक्त करा ही विनंती। दुसरी विनंती आहे, आता एनडीपीच्या थ्रू गल्ली बोळामध्ये जे लाईट टाकणं चालू आहे प्लॅन करणार, त्याच्यावर महापालिकेने लक्ष ठेवलं पाहिजे। 1 मीटर डेप मध्ये ती लाईन असायला पाहिजे। कुछ दिन बाकी है, कुछ दिन बाकी है इंशाल्लाह। आप आमदार बनने वाले, कुछ घंटे बाकी घंटे बाकी है इंशाल्लाह। कैसे क्या? इंशाल्लाह जहाँ शब्द आ गया। बाप रे, क्या मालूम मिली तुमको साथ में लेके घूमना पड़ता है। चांगली खबर दिली त्यांनी। माननीय कमिशनर साहेबांची भेट घेतलेली आहे आणि शहराच्या काय काय विषयावर चर्चा करणार। असं आहे की शहरामध्ये सगळ्यात मोठा जर कोणता विषय असेल तर पाण्याचा विषय, पाण्याचा आणि कचऱ्याचा विषय। तर पाण्यासंदर्भात प्रत्येक वार्डामध्ये छोट्या छोट्या पासून तर मोठ्या अडचणी, म्हणजे छोटी लिकेजेस असेल, कंटेमिनेशनचा प्रॉब्लेम असेल, त्याचबरोबर पाणी येत नाहीये, दाब कमी दाबाने येत आहे, अशा छोट्या छोट्या तक्रारी सुद्धा ऐकायला महापालिकेमध्ये अधिकारी उपलब्ध होत नाही। पाणी किती वाजता येईल हे सुद्धा आता नागरिकाला माहिती नाही। आज 12 दिवसानंतर पाणी शहरामध्ये येत आहे आणि आयुक्तांनी वादा केला होता की 4 दिवसाला 2 दिवसाआड 1 दिवसाआड असं पाणी देऊ आम्ही। डिसेंबरपर्यंत नवीन पाणी पुरवठा लाईन चालू होईल, मला वाटत नाही की पुढच्या डिसेंबरपर्यंत तरी होती का नाही म्हणून आता सगळ्या शहराचे जेवढे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना भेटलो। आम्ही त्यांना एक अधिकारी याच्यावरती डेप्यूट करा म्हणून सांगितलंय की जो अधिकारी प्रत्येक वार्डातल्या समस्यासाठी तो आन्सरेबल असणार आहे। एक टोल फ्री नंबर द्यायला सांगितलेला आहे, कोणत्या वार्डात कधी पाणी येणार आहे, कोणत्याही नागरिकाने फोन केला तर त्याला ते मेसेज मिळू शकतो की माझ्या वार्डात कधी पाणी येईल। त्याचबरोबर छोट्या छोट्या ज्या समस्या होत्या, कचऱ्याच्या समस्या असतील किंवा ड्रेनेजच्या समस्या असतील,
आता बऱ्याच ठिकाणी गॅस पाईपलाईनचे कामं चालू आहे, साईडला रस्ते खोदून ठेवलेले आहे, तिथं काही गट्टू बसवलेले नाही किंवा तिथं कॉन्क्रीट केलेलं नाही, ते सुद्धा त्यांनी ताबडतोब करावं. अशा वेगवेगळ्या समस्या ज्या होत्या, सातारा जवळ समस्या, पाणी नाही, रोड नाही, ड्रेनेज नाही, कचऱ्याची गाडी 8-8 दिवस येत नाही, अशा वेगवेगळ्या समस्या आम्ही आयुक्तांना मांडल्यात. त्याने लिहून घेतलाय. या 8 दिवसामध्ये जर याच्यावरती काही तोडगा निघला नाही आणि पाणी संदर्भात त्यांनी ठोस निर्णय घेतला नाही, एखादा अधिकारी त्याच्यावरती नेमला नाही, तर महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याला काम करू द्यायचं की नाही द्यायचं ही शिवसेना ठरेल. नाही, महानगरपालिकेची निवडणुकीची नांदी नाही, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या नागरिकाला पाणी मिळत नाही याच्यासाठी ही आमची भेट होती. आता निवडणुका संपल्यात, बाकी जे काही निवडून आले असतील किंवा जे काही झाले असतील त्यांना त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष द्यायचं, परंतु शिवसेना सातत्यानं नागरिकाचे प्रश्न घेऊन मांडणारी संघटना आहे, पक्ष आहे. म्हणून आता निवडणुका संपल्याबरोबर आम्ही कामाला लागलेलो आहे की वार्डामधले जे काही प्रॉब्लेम आहे, नागरिका जे काही रोज ज्या अडचणीशी झुंजतात त्यांच्या अडचणीला तोंड फोडण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर कधी उतरते.